तो विवेक ओबेरॉय तो दुबईमध्ये राहायला गेला. आर माधवन विचारा कुठे राहतो. हा आर माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. मोदींवर पिक्चर काढला, त्यांची भूमिका साकारली. इतर लोकांना देशभक्तीचे धडे देणारे विवेक ओबेरॉय आणि आर माधवन आता दुबईत स्थायिक झाले. भारत सोडून तिकडे स्थायिक झाल्यानं आता राज ठाकरेंनी त्यांचा खरपूस समाचार घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे आणि देशातील विकासाचे कौतुक करणारे हे कलाकार स्वतः मात्र भारतात न राहता थेट दुबईत का स्थायिक झालेत, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. देशभक्तीचे धडे लोकांना देणारे आणि सरकारचे समर्थन करणारे हे सेलिब्रिटीज जेव्हा स्वतःचं कुटुंब घेऊन परदेशात जाऊन राहतात तेव्हा त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा खरा चेहरा जनतेसमोर येतो. अशा शब्दात त्यांनी दोघांचाही चांगला समाचार घेतला. त्यानंतर आता मोठा वाद पेटलाय. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय तो दुबईमध्ये राहायला गेला. दुबईचा नागरिक आहे तो भारतात राहत नाही. मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय. मोदीजी देशाला मोठं करतायत. मोदीजी देशामध्ये काय 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 उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे, अशी मुक्ता फळं जी आता केली. तो कोण? आर माधवन ना, तो आर माधवन विचारा कुठे राहतो. हा आर माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक आणि रोखठोक शैलीत केंद्र सरकारसह या दोन्ही प्रसिद्ध कलाकारांना धारेवर धरलं. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात तसंच मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केवळ या कलाकारांवरच निशाणा साधला नाही, तर देशातील शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, तरुणांमधील वाढता असंतोष आणि गेल्या काही वर्षांमध्ये देशाबाहेर गेलेले मोठे उद्योगपती या सर्व गंभीर मुद्द्यांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून मुंबईत एका भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसेचे हजारो तरुण कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर राज ठाकरे यांच्यासोबत मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी तरुणांना संबोधित केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी देशातील जेन झी म्हणजेच आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेवर भाष्य केलं. आजचा तरुण इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाशी जोडला गेलाय. त्याला देशात योग्य वातावरण आणि रोजगाराच्या संधी हव्या आहेत असं ते म्हणाले. मात्र देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. तरुणांमध्ये मोठा संताप आहे असं सांगतानाच त्यांनी नीट परीक्षा घोटाळा आणि जंतर मंतरवरील आंदोलनांचा संदर्भ दिला. हा संताप केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून तो गेल्या 12 वर्षांतील सरकारच्या कारभाराचा परिणाम आहे अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा मोठा विकास होत असल्याचा दावा करणाऱ्यांवर टीका करताना राज ठाकरेंनी थेट बॉलिवूडच्या 2 मोठ्या नावांचा उल्लेख केला. ते म्हणाले की ज्या अभिनेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित अधिकृत चित्रपटात मुख्य भूमिका साकारली तो विवेक ओबेरॉय आज कुठे राहतो. तो भारतात राहत नाही, तर तो थेट दुबईचा नागरिक झाला असून तिथंच स्थायिक झालाय. चित्रपटांमध्ये आणि मुलाखतींमध्ये देशभक्तीच्या गप्पा मारणारे हे लोक स्वतःचा देश सोडून परदेशात का राहतात, असा थेट सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध अभिनेता आर माधवन याच्यावरही अत्यंत तीक्ष्ण शब्दात प्रहार केला. राज ठाकरे म्हणाले की मोदीजींनी देशासाठी खूप मोठं काम केलंय. त्यांनी देशात नवीन उद्योग आणले आणि भारताला जागतिक स्तरावर मोठं केलं. अशी मुक्ताफळं उधळणारा आर माधवन स्वतः कुठे राहतो. तो सुद्धा आपल्या संपूर्ण परिवारासह दुबईमध्ये जाऊन राहतो. जर त्यांना देशातील सध्याच्या विकासावर, देशाच्या भविष्यावर आणि स्वतः पंतप्रधानांवर इतका प्रचंड विश्वास आहे, तर मग ते आपला बाडा बिस्तारा गुंडाळून परदेशात का स्थायिक होत आहेत, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. राज ठाकरेंनी या कलाकारांच्या व्यावसायिक भूमिकेवरही सडकून टीका केली.
ते म्हणाले की कलाकार भारतात फक्त पैसे कमावण्यासाठी येतात. जेव्हा जेव्हा सरकारला अनुकूल असणारे किंवा सरकार स्पॉन्सर्ड चित्रपट बनवायचे असतात तेव्हा हे लोक भारतात येतात, त्या चित्रपटांमध्ये काम करतात, मोठं मानधन घेतात आणि पुन्हा आपल्या सुरक्षित अशा दुबईतील घरात जाऊन बसतात. सर्वसामान्य जनतेला देशाभिमान, संस्कृती आणि राष्ट्रवादाचे धडे देणारे हे सेलिब्रिटीज स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र भारतीय व्यवस्थेपासून दूर पळतात. हा त्यांचा मोठा दुटप्पीपणा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. देशात सर्व काही आलबेल आहे, सर्व व्यवस्था उत्तम सुरू आहे असं चित्र निर्माण करायचं आणि स्वतः मात्र परदेशातील सुखसोयींचा आनंद घ्यायचा, ही वृत्ती अत्यंत घातक आहे. जर देशातील परिस्थिती खरोखरच इतकी सुधारली आहे तर मग या बड्या सेलिब्रिटीजना भारतात राहण्याची भीती का वाटते, असा खडा सवाल त्यांनी व्यासपीठावरून केला. याच मुद्द्याचा धागा पकडत राज ठाकरेंनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या दुरावस्थेवर आणि दरवर्षी भारतातून बाहेर जाणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवर चिंता व्यक्त केली. भारतातील शैक्षणिक दर्जा खालावल्यानं आणि सभोवतालचं वातावरण सुरक्षित व आनंदी नसल्यानं तरुण पिढी परदेशाचा रस्ता धरतीये, असंही ते म्हणाले. त्यांनी अधिकृत आकडेवारी सादर करत सांगितलं, 2014 मध्ये देशातून जवळपास 3 लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले होते. हीच संख्या 2026 मध्ये तब्बल 9,10,000 पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं देशातील तरुण परदेशात का जात आहेत? कारण त्यांना भारतात उज्ज्वल भविष्य दिसत नाहीये. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. देशातील 1 लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीत. 15,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. 2004 मध्ये देशात 8 लाख शिक्षकांची पदं रिक्त होती, जी 2026 मध्ये वाढून 10 लाखांवर गेली. अशा ढासळलेल्या व्यवस्थेत तरुण कसे शिकणार आणि कसे पुढे जाणार, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. विद्यार्थ्यांच्या या स्थलांतरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणाऱ्या फटक्याकडेही त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं. राज ठाकरे म्हणाले की 2014 मध्ये परदेशात शिकायला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी एकूण 89,500 कोटी रुपये खर्च केले होते. आज हाच आकडा वाढून तब्बल 5,85,000 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलाय. याचाच अर्थ भारतातील कष्टकरी मातापित्यांना आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी स्वतःचा पैसा परदेशात पाठवावा लागतोय. हा देशाच्या संपत्तीचा खूप मोठा चोराडा आहे. त्याचप्रमाणे केवळ विद्यार्थीच नव्हे तर गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील हजारो मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक आपला सगळा बाडबिस्तारा गुंडाळून परदेशात निघून गेले. अशी धक्कादायक माहिती त्यांनी संसदेतील आकडेवारीचा हवाला देत दिली. जर देशात व्यापार आणि उद्योगांसाठी इतके पोषक वातावरण तयार झालंय तर मग देशातील धनिक आणि व्यावसायिक भारताचं नागरिकत्व सोडून इतर देशांमध्ये का आश्रय घेत आहेत, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी 2014 मध्ये स्वतः तयार केलेल्या एका विशेष डॉक्युमेंटरीचा उल्लेख केला, जो सध्या YouTubeवर उपलब्ध आहे. त्यांनी उपस्थितांना तो माहितीपट पाहण्याचं आवाहन केलं. त्या माहितीपटात भारतीय विद्यार्थी देश सोडून परदेशात का जातात याचं सविस्तर विश्लेषण केल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांना परदेशात मिळणारे सभोवतालचे वातावरण आकर्षित करते, असं सांगताना ते म्हणाले की घरातून बाहेर पडल्यानंतर माणसाला मानसिक आनंद मिळाला पाहिजे. सुंदर आणि स्वच्छ रस्ते, चांगल्या बागा, विस्तीर्ण मैदान, आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अशा प्रत्येक गोष्टीला परदेशात प्राधान्य दिलं जातं. आपल्याकडे ग्रामीण भागात आणि शहरांमध्येही अनेक प्रतिभावान कलाकार आणि खेळाडू आहेत, पण त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा देशात अस्तित्वात नाही. तरुणांना पुढे काय करायचं हेच समजत नाही. या संपूर्ण साचलेपणामुळे आणि व्यवस्थेच्या अपयशामुळेच आजचा तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नवीन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः भाजप आणि केंद्र सरकारच्या बाजूने बोलणाऱ्या कलाकारांना त्यांनी ज्या पद्धतीने लक्ष केलं, त्यावर आता सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं. विवेक ओबेरॉय आणि आर माधवन या दोन्ही कलाकारांनी थेट राज ठाकरेंच्या या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते देशातील सेलिब्रिटींच्या नैतिकतेवर आणि त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवणारे आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू झाली आहे. देशातील सर्वसामान्य जनतेनं आणि तरुणांनी अशा दिखाऊ देशभक्तीला बळी न पडता वास्तविक समस्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असा संदेश राज ठाकरेंनी या निमित्तानं आपल्या कार्यकर्त्यांना दिला. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.